करण्यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात सध्या जुंपल्याचं बघायला मिळत आहे। सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडे यांनी भाजपच्या नेतृत्वाकडे ही मागणी केली आहे आणि संबंध नसताना धस आरोप करतायत असाही आक्षेप पंकजा मुंडे यांनी घेतला। पंकजा मुंडे यांची लेखी तक्रार भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार असं आता आमदार सुरेश धस म्हणतायत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे बोलल्या, त्यापूर्वी का नाही बोलल्यात असा सवाल सुद्धा सुरेश धस यांनी उपस्थित केला। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। 100% करणार, आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही। त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे, शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे। मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे। बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे, त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। आतापर्यंत शिंदे साहेबांचे लोक हे बीजेपी बरोबर भिडत होते, अजितदादांची लोक हे बीजेपी बरोबर नाही शिंदेच्या आमदारांबरोबर भिडत होते। आता बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे। असं बीडचं राजकारण नासलेलंच आहे। तो बीडच्या एकूण राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं की आता कुरघोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे। उद्या फ्रीस्टाईल होईल, परवा तलवारी निघतील, नंतर बंदुका निघतील आणि एकमेकाचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकतील।